नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत. आज 1 सप्टेंबर 2024. आजचं वातावरण जर बघितलं कुठे सध्या कुठे पाऊस चालू आहे आपण ते बघूया. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू आहे. हा पाऊस खास करून दक्षिण मराठवाड्यात जोरदार पाऊस आपल्याला दिसतोय. इकडे लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस आपल्याला दिसतोय. लातूर असेल, धाराशिव असेल, तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर या भागात आज जोरदार पाऊस होईल. बार्शी, पंढरपूर, अ, बीड बीडच्याही काही भागामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला भेटेल. इकडे माजलगाव, धारूर, गेवराई या भागातही जोरदार पाऊस आपल्याला बघायला भेटेल. इकडे पाथरी, परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस, परभणी, पूर्णा, बासमत या भागातही आपल्याला चांगला पाऊस बघायला भेटेल. इकडे यवतमाळ जिल्ह्यातही चांगला पाऊस झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही चांगला पाऊस झालेला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्येही आज पावसाची शक्यता आपल्याला दिसते. विजांचा कडकडाट असेल, अमरावती असेल, अकोला असेल, अचलपूर, जळगाव जिल्ह्यातही आपल्याला चांगल्या पावसाची आज शक्यता आहे. भुसावळ, चोपडा, शिरपूर या भागातही जोरदार पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते. संध्याकाळचं वातावरण जर बघितलं तर हे वातावरण सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पाऊस आपल्याला दिसतोय. सोलापूर असेल, इकडे लातूर असेल, इकडे कर्नाटक बॉर्डर, कर्नाटकमध्येही जोरदार पाऊस राहील. इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर राहील. अहमदनगर जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते. इकडे गंगापूर, वैजापूर या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज राहील. चाळीसगाव, चोपडा या भागातही पावसाची शक्यता दिसते. खास करून इकडे नांदेड, लातूर या भागातही आपल्याला रात्रीही जोरदार पाऊस बघायला भेटेल. सोलापूर, धाराशिव, अक्कलकोट या भागामध्ये. आपण उद्याचं वातावरण बघतोय. उद्या 2 सप्टेंबर 2024 उद्या बैलपोळा आहे. सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. उद्याचं वातावरण जर बघितलं, सोलापूर, सांगली भागातही, सांगली, सातारा या भागातही पाऊस उद्या असेल. पुणे जिल्ह्यातही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसही असेल. पुणे, बारामती, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, इकडे नाशिक जिल्ह्यात मालेगाव या भागातही पाऊस उद्याचा अंदाज. उद्या दुपारचं वातावरण जर बघितलं, बारामती, दौंड या भागातही उद्या आपल्याला जोरदार पाऊस बघायला भेटेल. बार्शी, धाराशिव, पाथर्डी, पैठण, गेवराई, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, मालेगाव या भागात आपल्याला उद्या चांगला पाऊस पडण्याची शक्यता उद्या दुपारनंतर आपल्याला दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस असेल, कारण हा कमी दाब पश्चिम महाराष्ट्राकडे, दक्षिण मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळतोय. त्यामुळे जोरदार पाऊस या भागामध्ये असेल. 3 तारखेचं वातावरण आपण बघतोय. 3 तारखेचं वातावरण जर बघितलं, अ, 2 तारखेला रात्री अहमदनगर जिल्ह्यात राहुरी,
पाथर्डी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कोपरगाव, संगमनेर तालुक्यातही आपल्याला जोरदार पाऊस असेल. इकडे इगतपुरी, नाशिक या भागातही, मालेगाव, येवला, चाळीसगाव, इकडे नांदगाव तालुक्यातही चांगला पाऊस असेल. 3 तारखेला हे वातावरण इकडे छत्रपती संभाजीनगरकडे वळताना दिसतंय. आपल्याला वैजापूर तालुक्यामध्ये 3 तारखेचं वातावरण जर बघितलं तर रात्री किंवा 3 तारखेला पहाटे जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 3 तारखेला दिसते. गंगापूर, येवला, कोपरगाव, वैजापूर या भागामध्ये जोरदार पाऊस 3 तारखेला पहाटे हा पाऊस असेल. थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो. सकाळच्या वातावरणातही चाळीसगाव, नांदगाव, मालेगाव या भागामध्ये जोरदार पाऊस असेल. मात्र 3 तारखेनंतर हे पाऊस महाराष्ट्रातील थोडंसं वातावरण पावसाचं कमजोर होत जाईल. इकडे कोकण किनारपट्टीलाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे दिसतोय. पण 3 तारखेनंतर 4 तारखेपासून हे वातावरण थोडंसं कमी होत जाईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत राहील. काही ठिकाणी जोरदारही होईल. पण मात्र 4 तारखेपासून आपल्याला हे वातावरण कमी होताना दिसतंय. पुन्हा एक कमी दाब बनताना आपल्याला इथे दिसतोय. 7 तारखेला एक नवीन कमी दाब पश्चिम बंगालच्या समुद्रात आपल्याला बनताना दिसतोय. 6 तारखेपासून 7 तारखेपासून पुन्हा 6-7 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होईल. धन्यवाद.